आळूच्या खमंग अशा वड्या मी एकीकडे स्टीम करायला ठेवल्या होत्या आणि दुसरीकडे मी कट करत होते केळ्याची पानं. हो, कारण होता आज शेवटचा श्रावणी सोमवार. आई अशी नेहमी म्हणायची की श्रावणातले सोमवार केळ्यांच्या पानावरच सोडलेले खूप चांगलं मानलं जातं आणि म्हणूनच मी दर सोमवारी तर नाही पण श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी आठवणीने केळ्यांची पानं आणते. पण आज ही पानं मी नव्हती तर संजयने पावसा पाण्याचं जाऊन घेऊन आलेली होती. मी त्याला हट्ट केला होता की किती पावसाचं प्लीज तू घेऊन ये आणि त्याने आळूची पानं आणि केळ्याची पानं मला आणून दिली होती कारण आज ऋषीला खायच्या होत्या आळूच्या वड्या. हो, कारण आज ऋषीचा पहिला श्रावण सोमवार होता, म्हणजेच पहिल्यांदा केलेले श्रावणातले सोमवार होते. पहिला श्रावण सोमवार तिने छान केला, दुसरा तिसरा तिच्याकडून चुकला पण मी तिच्याकडून शेवटचा सोमवार करून घेतला. कारण असं म्हणतात की पहिला आणि शेवटचा सोमवार केले म्हणजे सगळे सोमवार त्यात येतात आणि म्हणूनच ऋषीचे आवडते पदार्थ मी आज केलेले होते. ती म्हणाली होती मम्मा आज चना मसाला बनव, कढी बनव, जिरा राईस बनव, चपात्या बनव, शेवयांची खीर बनव आणि आळूंच्या वड्या बनव. आणि अशा प्रकारेच मी 5:30 वाजताच सगळं जेवण करायला सुरू केलेलं होतं. 7:30 वाजता माझं सगळं जेवण रेडी झालेलं होतं आणि अशा प्रकारे मी देवाला निवेद काढलेला होता आणि छान असं निवेद दाखवून ओम नमः शिवाय असं 11 वेळा जप केल्यानंतर आम्ही दोघंही ह्यांना मी जेवायला वाढलं. कारण एकीकडे मी तळत होती आळूच्या वड्या आणि त्यांना गरम गरम खायला घालताना मला फार आवडतं आणि म्हणूनच दोघं असं मस्त पोट भरून जेवत होते आणि मी त्यांना पाहून खूप खुश होत होती आणि अशा प्रकारे ऋषीला केळ्याच्या वड्या जेवणाची खूप मज्जा वाटत होती. अशा प्रकारे श्रावणी सोमवार माझा झालेला होता. बाय.